श्री स्वामी समर्थ. दंडवत आणि प्रणाम. मी रेखा जगदंबे. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जाओ अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करते. मैत्रिणींनो, श्रावण महिना जवळ चाललेला आहे. येत्या 13 ऑगस्ट पासून श्रावण महिन्याला सुरुवात होते. तर श्रावण महिन्यामध्ये आपण विविध शंभूंचं व्रत करत असतो, कारण श्रावण महिना हा भगवान शंभूंना समर्पित असा महिना असतो. या महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपण शंभूच्या सेवा करतो. जसं की आता श्रावण सुरू झालं की असं म्हणतात की प्रत्येक दुकानामध्ये सेल सुरू होतात, म्हणजे ते ठराविक काळासाठी ते लिमिटेड राहतात. त्याच पद्धतीनं शंभूच्या सेवा या सुद्धा श्रावण महिन्यातल्या ठराविक काळासाठीच लिमिटेड आहेत. तर आवर्जून श्रावण महिन्याचं औचित्य साधून सगळ्यांनी शंभूच्या सेवा करायच्यात, की जेणेकरून जे ही लिमिटेड दिवस आहेत त्या लिमिटेड दिवसामध्ये आपण जर भगवान शंभूची सेवा केली तर निश्चित भगवान शंभू आपल्याला भरभरून देतात. आपल्या घरावरती त्यांचा नित्य वरदहस्त राहतो. त्यामुळं जे या श्रावण महिन्यामध्ये जे आपण सेवा करतो त्या भगवान शंभूंना खूप प्रिय असतात. त्यामुळे आवर्जून या लिमिटेड दिवसांचं महत्त्व साधून आपल्याला सेवेत राहायचे. तर आता ह्या शंभूच्या आपल्याला कोणत्या सेवा, म्हणजे काय पारायण, काय काय आपल्याला या महिन्यात करायचं आहे त्याबद्दल आज जाणून घेऊयात. म्हणजे हा महिना सेवेला समर्पित आहे, हा महिना भगवान शंभूंना समर्पित आहे. तर मग ह्या भगवान शंभूंना समर्पित असणाऱ्या महिन्यामध्ये आपल्याला शंभूंच्या सेवा कुठल्या करायच्या आहेत, की जेणेकरून आपल्या घरावरती, आपल्या कुटुंबावरती शंभूंचा नित्य वरदहस्त असेल. कारण शंभू कोण आहेत हे आपण आधीच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेलं आहे. तर अशा या ब्रह्मांड नायकाचं, अशा या विश्वनिर्मात्याचं आपल्याला पूजन करायचं आहे. तर आपण शंभूंना भोले बाबा असं सुद्धा म्हणतो, कारण हे स्वभावानं भोळे आहेत. आपली थोडीशी जरी आपण भक्ती केली तरी ते खूप आपल्यावरती प्रसन्न होतात. कारण असं म्हणतात की त्यांच्याकडं राक्षस, देव, म्हणजे चांगला माणूस, वाईट माणूस असा कुठलाच प्रकार नाही. जो त्यांची अनन्य भावाने शरण जाऊन त्यांना भक्ती करतो तर ते त्यांना त्यांचा वरदहस्त त्यांच्यावरती कायम ठेवतात. म्हणून या भोले बाबाचं आपल्याला हे महिनाभर पूजन करायचं आहे. भलं तुम्ही दररोज तुमच्या नित्य नियमामध्ये, तुमच्या पूजेमध्ये तुम्ही शंभूंची आरती म्हणत नसाल तर आवर्जून श्रावण महिना तुम्हाला नित्य नियमानं दररोज शंभूची आरती म्हणायची आहे, म्हणजे आरती करायची आहे. घरी शक्य नसेल तर आपल्या जवळपासच्या केंद्रामध्ये शंभूंच्या पूर्ण श्रावणभर सेवा घेतल्या जातात. मग त्यात रुद्राभिषेक असो किंवा शंभूंची आरती असो किंवा महामृत्युंजय मंत्राचं पठण असो किंवा कालभैरव अष्टकम असो, म्हणजे ह्या सगळ्या सेवा श्रावणामध्ये कंपल्सरी केंद्रामध्ये घेतल्या जातात. त्यामुळं तुम्हाला घरी शक्य होत नसेल तर सगळ्या माझ्या बंधू भगिनींना विनंती आहे, तुम्ही स्वामींच्या केंद्रामध्ये जा आणि ह्या केंद्रामध्ये होणाऱ्या सेवेत सहभागी व्हा, की जेणेकरून तुम्हाला शंभूच्या सेवा करता येतील. मान्य आहे की घरी आपल्याला सगळ्या गोष्टी करणं शक्य नसतं किंवा आपल्याला घरी करावं असं वाटत नाही. व आता रुद्राभिषेक ही सेवा तुम्हाला घरी बसून करणं होत नाही, तुम्हाला रुद्रस्तोत्र, शिवमहिम्न या स्तोत्रांचं पठण सुद्धा करणं होत नाही. तर अशा वेळेस तुम्ही केंद्रामध्ये जाऊन जर तुम्ही सेवेत सहभागी झालात तर आवर्जून हा श्रावण महिना तुम्हाला खूप फलदायी ठरणार आहे. ह्या श्रावण महिन्यामध्ये तुमच्या शारीरिक क्षमता तर वाढणारच आहेत, त्यासोबत तुम्हाला मानसिक समाधान, मनशांती सुद्धा प्राप्त होणार आहे. आणि शिवाय आपण शंभूंच्या सेवा केल्यात तर शंभूंचा नित्य वरदहस्त राहतो. कारण शंभू हे कालाचे पण महाकाल आहेत, म्हणून आपल्याला त्यांचं पूजन करायचं आहे. तर मैत्रिणींनो, तर आता पाहूयात आपण या महिन्यामध्ये आपल्याला कुठल्या सेवा करायच्यात, की जेणेकरून शंभू आपल्या घरामध्ये नित्य विराजतील किंवा शंभूंचा नित्य वरदहस्त असा आपल्यावरती असेल किंवा तुमच्या काही इच्छा असतील तर त्या निश्चित शंभू पूर्ण करतील. म्हणून आपल्याला या सेवा करायच्यात आणि यातला कुठलाच भाव नसेल, फक्त शंभूंना अनन्य भावाने शरण जाऊन शंभूसाठी सेवा करायची असतील तर आवर्जून या महिन्याचं औचित्य साधून आपल्याला सेवेत सहभागी व्हायचे. तर त्या सेवा फक्त मीच करणार नाही तर माझ्यासोबत तुमचा पण सहभाग मला हवा आहे. कारण प्रत्येकाने जशा जमतील तसं आपल्याला घरामध्ये सेवा करायच्यात. तर त्या सेवा कोणत्या किंवा मी कोणत्या कोणत्या सेवा करते श्रावणामध्ये, म्हणजे मी ज्या तुम्हाला सांगणार आहे त्याच सेवा मी घरामध्ये करते आणि मी त्याच तुमच्याशी शेअर करते. आणि आवर्जून यावर्षीपासून तुम्ही सुद्धा करावं, कारण बऱ्याच जणी दरवर्षी श्रावणामध्ये करत असतात. ज्यांना वर्षभर शक्य नसतं तर त्यांनी श्रावणामध्ये मात्र आवर्जून शंभूच्या सेवा करतात. तर त्या सेवा कोणत्या याबद्दल आपण आता जाणून घेऊयात. तर मैत्रिणींनो, अभिषेक, आता शंभूंना काय काय अर्पण करायचंय या माहितीचा आपण वेगळा व्हिडिओ घेऊन येऊया. तर परंतु थोडक्यात आता सांगते की शंभूंना जलाभिषेक खूप प्रिय आहे. त्याच्यामुळं सगळ्यात प्रभावी सेवा म्हणायला काही हरकत नाही. कारण श्रावण महिना म्हटलं की आपल्याला समुद्रमंथन आठवतं. समुद्रमंथनामध्ये शंभूंनी हलाहल विष प्राशन केलेलं होतं. त्यामुळं त्यांच्या शरीराचा दाह होत होता, त्यांच्या शरीराची आग होत होती.
ती उष्णता कमी व्हावी, त्या विषाची उष्णता कमी व्हावी, त्यांना त्रास कमी व्हावा म्हणून त्यावेळेसपासून म्हणजे समुद्र मंथनाच्या काळापासून आपण शंभूवरती जलाभिषेक करतो. आणि ह्या श्रावण महिन्यामध्ये फक्त आपणच नाही तर सगळा निसर्गच शंभूवरती जलाभिषेक करत असतो. त्यामुळं जर तुम्ही ही सेवा केली तर ती सगळ्यात प्रभावी म्हणायला काहीच हरकत नाही. तुम्हाला भलं काहीच म्हणणं शक्य नाही, तुम्हाला पारायण व्रत वैकल्य शक्य नाहीत, पण तुम्ही दररोज श्रावण महिना पूर्ण शंभूंना जर जलाभिषेक केला तर अतिउत्तम म्हणायला काही हरकत नाही. कारण ज्यामुळं शंभूंच्या शरीराची दाह कमी होते. आपण जे अभिषेक करतो त्या अभिषेकामुळे त्यांची दाह कमी व्हायला थोडीशी मदत होते. त्यामुळे शंभूंचा नित्यवरदहस्त अशा भक्तांवरती राहतो. म्हणून आपल्याला आवर्जून शंभूंना जलाभिषेक करायचा आहे. मग तुम्हाला जलाभिषेक करायचा आहे तर फक्त तुम्ही जलाभिषेक करू शकता. जर तुमची इच्छा असेल की तुम्हाला पंचामृताने शंभूंना अभिषेक करायचा आहे तर आवर्जून तुम्ही दररोज श्रावण महिना पूर्ण शंभूंना पंचामृताने अभिषेक करू शकता. आणि तुम्हाला महिनाभर शक्य नसेल तर कमीत कमी दर सोमवारी तरी तुम्ही आवर्जून 4 सोमवार यावर्षी आलेले आहेत. पहिला सोमवार 17 तारखेला आहे, दुसरा सोमवार 24 तारखेला आहे, तिसरा सोमवार 31 तारखेला आहे आणि चौथा सोमवार 7 तारखेला आहे, म्हणजे 7 सप्टेंबर. तर हे असे या श्रावण महिन्यामध्ये 4 सोमवार आलेले आहेत. तर तुम्हाला भलं महिनाभर सेवा करणं, महिनाभर जलाभिषेक करणं शक्य होत नसेल तर कमीत कमी या श्रावण सोमवारचं निमित्त साधून तुम्ही सेवा करू शकतो. तरीही म्हणजे काहीच न करण्यापेक्षा जर तुम्ही सोमवारी केलं तरीही अतिउत्तम म्हणायला काही हरकत नाही. तर मैत्रिणींनो, या 4 सोमवारी आपण शिवमूठ वगैरे अर्पण करतो. माहितीचा सुद्धा मी वेगळा व्हिडिओ घेऊन येणार आहे. तर आता आपण बोलूयात की आपल्याला श्रावण महिन्यामध्ये कुठल्या सेवा करायच्यात. तर त्यातली पहिली सेवा म्हणजे आपण जलाभिषेक, मी हे सांगितलेलं आहे. तुम्ही पंचामृताने अभिषेक घाला किंवा तुम्ही साध्या पाण्याने, आपल्या प्यायचं जे पाणी असतं ते पाण्याने जरी तुम्ही अभिषेक घातला तरी सुद्धा चालतं. पण शंभूंना अभिषेक घालतोय तर अभिषेक घालताना आपल्याला रुद्राभिषेक करायचंय. तर रुद्राभिषेक कसं, तुम्ही पंचामृताने स्नान घालता किंवा तुम्ही साध्या पाण्याने स्नान घाला, परंतु तो अभिषेक करताना तुम्हाला रुद्र शिव महिम्न म्हणजे जे हे स्तोत्र आहेत ते स्तोत्र म्हणत आपल्याला शंभूंना स्नान घालायचं आहे. तुम्हाला जे काही जमतं, जे काही वाचता येतं ते तुम्हाला म्हणायचंय. मग आता हे संस्कृतमध्ये सुद्धा आहे आणि प्राकृतमध्ये सुद्धा आहे. तुम्हाला जे सोपं वाटतंय ते तुम्ही वाचत अभिषेक घातला तर अतिउत्तम. कारण ही सेवा सगळ्यांच्याच नशिबात नसते, फक्त भाग्यवानाच्या नशिबामध्ये रुद्राभिषेक ही सेवा असते. शंभूंची ही अतिप्रिय आणि खूप प्रभावी अशी सेवा आहे. ज्या सेवेमुळं आपल्या शरीरातले आजार दूर होतात, आपल्याला मानसिक शांती प्राप्त होते. फक्त आपल्या शरीरापुरतं मर्यादित नाही, तर तुम्ही ज्या घरामध्ये रुद्राभिषेक करताय तर त्या घरातलं वातावरण सुद्धा, ती जागा सुद्धा पवित्र होते. त्यामुळं रुद्राभिषेकाला खूप अनन्यसाधारण असं महत्व आहे. तर आवर्जून तुम्हाला महिनाभर शक्य होत नसेल तर तुम्ही दर सोमवारी का होईना श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी तुम्हाला रुद्राभिषेक ही सेवा शंभूंच्या चरणी रुजू करायची आहे की जेणेकरून तुमचे अनेक जन्मांची पापं नष्ट होतील आणि तुमचे भविष्यामध्ये काही तुम्हाला येणाऱ्या अडचणी असतील तर त्या अडचणी तुमच्या आधीच नष्ट होतील. त्या अडचणींना तुम्हाला सामोरं जावंच लागणार नाही. ही एवढी प्रभावी सेवा आहे. तर आवर्जून महिलांनी किंवा माझ्या सगळ्या बंधू भगिनींनी केली तरीही चालतं. त्यानंतर आपण श्रावणामध्ये म्हणजे मोठ्या प्रमाणात शिवलीला अमृत ह्याचं पाठ करत असतो. आता या ग्रंथाचं आपल्याला पूर्ण पारायण करायचंय. मग तुम्ही या ग्रंथाचं पारायण एका बैठकीत करू शकता. तुम्हाला एका बैठकीत शक्य नसेल तर तुम्ही 5 दिवस 7 दिवस तुम्ही ठरवून घ्या आणि त्या पद्धतीनं तुम्ही पारायण केलं तरीही चालतं. किंवा तुम्हाला महिनाभर जसं शक्य होईल त्या पद्धतीनं तुम्ही पारायण केलं तरीही चालतं. परंतु या महिन्यामध्ये दररोज शिवलीला अमृताचा आपल्याला पाठ करायचा आहे. आणि जर दररोज शक्य नाही झाला तर मी म्हटल्यासारखं तुम्ही फक्त सोमवारी जरी सेवा केल्या तरी खूप झालं. कारण काहीच न करण्यापेक्षा काहीतरी करणं खूप चांगलं असतं. त्यामुळं तुम्हाला शिवलीला अमृतचा सुद्धा पाठ करायचा आहे. त्यासोबत आपण श्रावणामध्ये श्री गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करतो. त्यासोबतच आपण श्री नवनाथ या ग्रंथाचं सुद्धा पारायण करतो. नाथाची पोथी मी कधी वाचलेली नाही किंवा या ग्रंथाचा पाठ मी कधी केलेला नाही, परंतु गुरुचरित्र मी करत असते. परंतु या श्रावणामध्ये तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही शंभूंच्या सेवेसोबत श्री गुरुचरित्र या ग्रंथाचं पण पारायण करू शकता. आवर्जून श्रावणामध्ये एकतरी गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण आपल्या घरात व्हायला हवं. आपण एरवी वर्षभर म्हणजे महिन्याला जरी तुम्ही करत असाल तरी अतिउत्तम. त्याची पण उत्तम फलश्रुती आहे. आणि तुम्हाला जर वाटत असेल की श्रावण महिना आहे, आपल्याला फक्त शंभूंच्या सेवा करायच्यात, तर अशा वेळेस शिवलीला अमृत या ग्रंथाचा पाठ केला तरीही चालतो. परंतु त्या ग्रंथासोबत आपल्याला इतर सुद्धा सेवा करायच्यात, फक्त शिवलीला अमृताचाच पाठ नाही. शक्य असेल तर तुम्ही गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करा, तुम्ही श्री नवनाथाचं पारायण करा किंवा तुम्ही श्री स्वामी चरित्र सारामृत हे सुद्धा संकल्पयुक्त तुम्ही सेवा केली तरीही चालतं. कारण या महिन्यामध्ये श्रावणामध्ये
श्रावणामध्ये बऱ्याच जणी स्वामींचे गुरुवाराच्या व्रताला सुद्धा सुरू करतात. त्यामुळं तुम्ही या महिन्यामध्ये शंभूंसोबत महाराजांचं सुद्धा सारामृताचं जर पाठ केले तरी अतिउत्तम म्हणायला काही हरकत नाही. कारण आपल्याला चातुर्मास सुरू झालेला असतो आणि ह्या चातुर्मासाच्या कालावधीत आपण सगळ्या देवांच्या विविध सेवा करत असतो. तर श्रावणामध्ये सुद्धा आपण गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करणं, शिवलीलामृताचं पारायण करणं, त्यासोबतच नवनाथांचं पारायण करणं किंवा स्वामी चरित्र सारामृताचे पाठ करणं, कुठलीही सेवा हो, परंतु ती आपल्याला आपल्या श्रावण महिन्यामध्ये आपल्या घरात आपल्याला त्या रुजू करायच्या आहेत किंवा त्या सेवा तेवढ्या आवर्जून करायच्याच आहेत. सगळ्या नाही जमत तर अशा वेळेस काहीतरी आपल्याकडनं सेवा घडायलाच हव्यात. म्हणून आपल्याला यापैकी कुठली पण तुम्हाला जी आवडती ती सेवा तुम्ही केली तरी काही हरकत नाही. त्यानंतर तुम्हाला पूर्ण महिनाभर, श्रावण महिनाभर, बरेच जण श्रावण महिन्यामध्ये म्हणजे 5, 7, 11 असे सत्यनारायण सुद्धा करतात. कारण चातुर्मासाचा कालावधी हा भगवान विष्णूंना समर्पित असतो. त्यामध्येच श्रावण महिना येत असल्यामुळं आपण ह्या श्रावण महिन्यामध्ये आपण भगवान विष्णूंची सेवा म्हणजेच आपण सत्यनारायणाचं पूजन हे सुद्धा बऱ्याच घरामध्ये केलं जातं. तुमची इच्छा असेल तर आवर्जून तुम्ही श्रावण महिन्याचं औचित्य साधून तुम्ही सुद्धा 5, 7, 11, 21 तुम्हाला जसं जमतील त्या पद्धतीने तुम्ही दररोज सत्यनारायणाचं पूजन केलं तरीही चालतं. त्यानंतर मैत्रिणींनो, आपल्याला शंभूंची सेवा म्हणजे आपल्याला महामृत्युंजय मंत्राचं पठण करायचं आहे किंवा जप करायचं आहे. आता महामृत्युंजय मंत्र कोणता? ओम त्र्यंबकं यजामहि सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बंधनान् मृत्युर्मुक्षीयमामृतात्. या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. शक्य असेल तर दररोज तुम्ही 1 माळ तरी कमीत कमी या मंत्राचा जप करा. तर निश्चित आपण जर कुठल्या अडचणीत म्हणजे कुठल्या आजारात वगैरे असाल तर त्या आजारातून आपण बाहेर निघाल आणि मृत्यूवर विजय मिळवाल. आता खूप असाध्य असे आजार ज्यांना असतात त्यांनी या महिन्यामध्ये रुद्राभिषेकाची सेवा किंवा महामृत्युंजय जपाची सेवा जर केली तर आवर्जून ते मृत्यूंवरती सुद्धा विजय मिळवतात. यात तीळ मात्रही शंका नाही. कारण शंभूची सेवा जे करतो तो मृत्यूवरती विजय मिळवतोच. कारण तो कालांचाही काल महाकाल आहे. त्यामुळे आपल्याला ही सेवा सुद्धा आवर्जून करायची आहे. आणि जर तुम्हाला म्हणजे मृत्युंजय मंत्र म्हणता येत नसेल किंवा पाठ नसेल तर अशा वेळेस तुम्ही ओम नमः शिवाय ह्या मंत्राचा जरी 1 माळ दररोज केली तरीही चालतं. किंवा तुम्ही सांब सदाशिव या मंत्राचा जप केला तरीही चालतो. त्यानंतर जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही अमृत संजीवनी मंत्र किंवा संजीवनी मंत्र या मंत्राचं पठण केलं तरीही चालतं. कारण शंभूच्या सेवेमध्येच या मंत्रांचा जप येतो. त्यामुळं आवर्जून यातला कुठल्या पण एका मंत्राचा जप केला तरीही चालतो. ही सेवा आपल्याला श्रावण महिन्यामध्ये पूर्ण महिनाभर करायची आहे. भले रुद्राभिषेकासाठी जास्त वेळ लागतो परंतु 1 माळ करण्यासाठी कुठल्याही मंत्राचा आपल्याला जास्त कालावधी लागत नाही. तर भगिनींनो, तुम्ही आवर्जून ही 1 माळ कुठल्याही एका मंत्राची 1 माळ केली किंवा हे सगळ्या मंत्रांच्या 1-1 माळी केल्या तरीही चालतं. त्यानंतर मैत्रिणींनो, आपल्याला रुद्र गायत्री मंत्र म्हणायचा आहे. तर आता रुद्र गायत्री मंत्र कोणता? ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात्. मी परत एकदा तुम्हाला सांगते, या मंत्राला आपण रुद्र गायत्री मंत्र म्हणतो किंवा शिव गायत्री मंत्र म्हणतो. तर हा मंत्र असा आहे, ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात्. या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. तर या मंत्राचा सुद्धा जपानी आपण अनेक समस्येमधून बाहेर येतो किंवा अनेक संकटातून आपण बाहेर येऊ शकतो. त्यामुळं तुम्ही शिवगायत्री मंत्राचं सुद्धा पठण करू शकता. म्हणजे फक्त अभिषेकच शंभूंना नाही तर शंभूंना या पण गोष्टी आपल्याला सेवेच्या माध्यमामध्ये समर्पित करायच्या आहेत. त्यानंतर तुम्हाला जर 16 सोमवारचं व्रत करायचं असेल तर आवर्जून तुम्ही श्रावण महिन्यापासून तुम्ही 16 सोमवारच्या व्रताला सुरू करू शकतो. परंतु एक माझं वैयक्तिक असं मत आहे, कारण आपण दरवर्षी श्रावण महिन्यात सोमवार धरतो तर मग तो श्रावण जायला नको. त्यामुळे तुम्ही सोमवारचं व्रत कुठल्या पण पुढच्या सोमवार पासून करू शकता. कारण हे 4 जे श्रावणातले 4 सोमवार असतात हे आपण दरवर्षी याचं व्रत करतो, मग ते आपले खंडित व्हायला नको. त्यामुळं आपण 16 सोमवारचं व्रत पुढं केलं तरीही चालतं, म्हणजे श्रावण संपल्यानंतर सुरू केलं तरीही चालतं. परंतु बऱ्याच भगिनी माझ्या श्रावणामध्ये 16 सोमवारच्या व्रताला सुरुवात करतात. जर तुमची इच्छा असेल आणि तुम्ही दरवर्षी श्रावण सोमवार पकडत नसाल किंवा धरत नसाल तर अशा वेळेस तुम्ही श्रावण सोमवार पासून तुम्ही 16 सोमवारच्या व्रताला सुद्धा सुरू करू शकतो. परंतु माझं जर वैयक्तिक मत तुम्हाला पटत असेल तर तुम्ही नंतर 16 सोमवारचं व्रत सुरू केलं तरी चालतं. कारण आपलं श्रावणातलं सोमवारचं व्रत राहतं, मग हे खंडित व्हायला नको म्हणून आपण 16 सोमवार नंतर केले तरीही चालतात. परंतु बऱ्याच जणी श्रावणापासूनच सुरू करतात, तर श्रावणापासून सुरू केलं तरी काही हरकत नाही. ज्यांची इच्छा आहे त्यांनी आवर्जून श्रावणापासून 16 सोमवारच्या व्रताला सुरुवात केली तरी अतिउत्तम म्हणायला काही हरकत नाही. या आहेत शंभूच्या
शंभूच्या सेवा. आता शंभूंना अभिषेक घालताना आपण प्रत्येक वेगवेगळे जिनस वापरून सुद्धा शंभूंना अभिषेक घालू शकतो. जसं की पंचामृत असो किंवा साधा जल अभिषेक असो किंवा तुम्ही शंभूंना चंदन प्रिय आहे तर त्या चंदनाच्या पाण्याचा अभिषेक केला तरी सुद्धा चालतो. मधाचा अभिषेक, दुधाचा अभिषेक. फक्त दूध वापरताना आपल्याला कच्चं दूध वापरायचं असतं, कारण आणि शक्यतोपर्यंत गाईचं दूध वापरायचं. आता आपण सगळे म्हशीचंच दूध वापरतो, त्यामुळं आपल्याकडे जे अवेलेबल दूध आहे ते दूध मात्र कच्चं गरम न करता आपल्याला ते दूध शंभूंच्या अभिषेकासाठी ठेवायचं आहे. तर या पद्धतीनं मग तुम्ही कुठल्याही पदार्थांनी शंभूंना अभिषेक घालू शकता. म्हणजे फक्त जल अभिषेकच किंवा पंचामृताचाच नाही तर जे काही तुमच्याकडं आहे त्या ह्याच्यातून तुम्ही शंभूंना अभिषेक घालू शकता. तर ह्याच्यासाठी आपल्याला या सेवांसाठी आपल्याला कुठलाही खर्च करावा लागत नाहीत. तुमच्याकडे जर शिवलीलामृत हा ग्रंथ नसेल तर तो ग्रंथ खरेदी करण्यासाठीच तुम्हाला खर्च लागेल. परंतु बाकी इतर सेवा तुम्हाला जे मंत्र सांगितलेत ते मंत्र सगळे तुम्हाला युट्यूबला सुद्धा भेटून जातील. त्यासाठी पुस्तकाची खरेदी करायची गरज नाही. परंतु जे स्वामी सेवेकरी आहेत त्यांच्याकडे नित्यसेवेचं पुस्तक असतं. हे सगळे मंत्र नित्यसेवेच्या पुस्तकात आपल्याला भेटून जातील. त्यामुळे आपल्याला कुठलाही खर्च न करता शंभूंच्या सेवा करायच्यात की जेणेकरून आपण या कालावधीमध्ये शिवतत्व मोठ्या प्रमाणात विस्तारलेलं असतं. तर ते विस्तारलेल्या तत्वामध्ये आपण सुद्धा सेवेच्या माध्यमातून एकरूप होण्यासाठी आपण प्रयत्न करायचे. कारण सगळं वातावरण श्रावणामध्ये शिवमय झालेलं असतं. तर त्या शिवमय वातावरणामध्ये आपण सुद्धा शिवमय बनण्यासाठी आपण सेवेच्या स्वरूपात आपण शंभूंना आपली थोडीशी अंगमेहनत जर दिली तर निश्चित ही सेवा शंभूंना खूप प्रिय होते. तर ह्या साध्या सोप्या सेवा आहेत ज्या आपल्याला श्रावणामध्ये करायच्या आहेत. तर आवर्जून ज्यांना शक्य होतं त्यांनी पूर्ण महिनाभर म्हणजे पूर्ण श्रावण महिना या सेवा केल्या तरीही चालतं. आणि जर ज्यांना शक्यच होत नाही तर त्यांनी कमीत कमी फक्त श्रावण सोमवारी तरी या सेवा कराव्यात. कारण यावर्षी 4च सोमवार आलेले आहेत. तर आवर्जून सगळ्यांनी शंभूंच्या सेवा करा आणि सगळ्या दुःखापासून मुक्त व्हा असं म्हणायलाही काही हरकत नाही. कारण जेव्हा आपण अनन्य भावाने शंभूंना शरण जाल तर आपल्या आयुष्यात कुठलंच दुःख शंभू ठेवणार नाहीत. ही मात्र काळ्या दगडावरची रेष आहे. त्यामुळं सगळ्यांनी जशा जमतील तशा सेवा करा. दिलेली माहिती साधी सोपीच आहे पण मला ती तुमच्याशी शेअर करावीशी वाटली. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. झालेली सेवा मी शंभूंच्या चरणी रुजू करते आणि हा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. दंडवत आणि प्रणाम.